विकास संस्था हा सहकार संस्थेचा पाया असून या संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। विकास संस्थांनी केवळ कर्ज वाटप आणि वसुलीपुरते मर्यादित न राहता विविध व्यवसाय सुरू करून सभासद शेतकऱ्यांना अधिकाधिक सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी वेंगुर्ला इथं केलंय। वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल इथं मंगळवारी प्राथमिक विकास संस्था संवाद कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगावकर, सहकारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व MK गावडे, प्रकाश गडेकर, नगरसेवक दाजी परब, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष प्रज्ञा परब, सहकारी अधिकारी चौगुले, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल आदी उपस्थित होते। मेळाव्यात 30 जून अखेरपर्यंत वसूलपात्र बँक कर्जाची 100% वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। सातेरी विकास संस्था वेतोरे, मातोंड विकास संस्था, सोमेश्वर विकास संस्था आडेली, स्वयंभू विकास संस्था मठ, क्षेत्रपालेश्वर विकास संस्था होडावडा, गिरेश्वर विकास सोसायटी वजराट, अणसूर विकास सोसायटी, सिद्धेश्वर विकास सोसायटी खानोली, आसोली विकास सोसायटी, म्हापण विकास सोसायटी, कोचरा विकास सोसायटी, पाल विकास संस्था, वेंगुर्ला विकास संस्था, मोचेमाड विकास संस्था, केळूस विकास संस्था, उभादांडा विकास संस्था, रेडी विकास संस्था, दाभोली विकास संस्था, आरवली विकास संस्था अशा एकूण 19 विकास संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांचा सन्मान मनीष तळवी यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच 100% जवळपास वसुली साधलेल्या विकास संस्थांचे चेअरमन, उपाध्यक्ष, सचिव आणि संचालक यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच सर्व विकास संस्थांचे सचिव यांचाही शाल, श्रीफळ, पुष्प आणि भेटवस्तू देऊन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, कर्ज विभाग प्रमुख KB वरक, संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी किशोर गोवेकर, विकास अधिकारी हर्षल मरगज, वेंगुर्ला शाखा व्यवस्थापक यांनी मेहनत घेतली। कार्यक्रमास तालुक्यातील विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपण ज्या शेतकऱ्याची सेवा करण्याचं प्रामाणिक काम करताय आणि ते प्रामाणिकपणे केलेलं काम आज तुमच्या यशामध्ये जेव्हा परिवर्तित होतंय आणि ते मिळवलेल्या यशाबद्दल तुमचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळते, याबद्दल मी खरंच आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन की तुम्ही अशा प्रकारचं चांगलं काम उभारलेलं आहे। कोणीतरी मगाशी सांगितलं की 4 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये फक्त 8 किंवा 9 विकास संस्था होत्या ज्या जिल्हा बँकेची 100% परतफेड करायच्या। संस्था स्तरावर एकही विकास संस्था या ठिकाणी 100% कर्ज वसुली करू शकत नव्हती। परंतु आज 5 वर्षानंतर 23 पैकी 20 विकास संस्थांनी 100% बँकेची परतफेड केली। 2 विकास संस्थांनी विकास संस्थेच्या पातळीवर 100% कर्ज वसुली केली आणि उरलेल्या 3ही विकास सहकारी संस्था मला खात्री आहे की त्या पुढच्या वर्षी त्या सुद्धा 100% असतील। असा गुणात्मक दृष्ट्या एक चांगला पायंडा या जिल्ह्यामध्येच नव्हे तर या राज्यामध्ये घालून देण्याचं काम आपण सगळेजण करताय आणि त्यामुळे अशा सहकाऱ्यांचा एक मी सहकारी आहे याचा खरं तर मला अभिमान वाटतोय।
आणि या विकास संस्थांच्या माध्यमातून आपण काम करत असताना आपल्याला तो शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करायचं आहे आणि हे करण्यासाठी आपला कारभार पारदर्शक असला पाहिजे. याच्यासाठी संगणकीकरण झालं. आपल्याला या सगळ्याला जसं चौगुले साहेब म्हणाले की आपल्याला थोडी गतिमान कारभार करावा लागेल. याच्यासाठी विकास संस्थांना केडरच्या माध्यमातून सचिव नेमणुकीची कार्यवाही आणि याच्यासाठी मागची 2-3 वर्ष सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करावा लागला. सहकार कायद्यामध्ये त्याच्यासाठी सुधारणा करून घ्यावी लागली आणि सहकार कायद्यातल्या सुधारणेनंतर आज केडरच्या माध्यमातून सचिव नेमणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सांगायला आनंद वाटेल की आज जवळपास 144 विकास सचिवांची आवश्यकता या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यातले 72 सचिवांची नेमणूक केडरच्या माध्यमातून करण्यात आली. 12 असे सचिव होते की त्यांची काही तांत्रिक कारणास्तव त्या ठिकाणी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता प्राप्त झालेली नव्हती. परंतु आजच या संदर्भात सुद्धा आम्ही जो सातत्याने मागचे 1-2 महिना जे पाठपुरावा चालू होता त्याला आजच यश मिळालं आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यातले 12 सचिव यांना शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव परिपूर्ण झाला, त्याची शिफारस झाली आणि नजीकच्या 1-2-4 दिवसामध्ये त्यालासुद्धा मान्यता मिळेल. आणि त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामधले 3 सचिव, एक राजबा सावंत, दुसरे प्रीतम साळगावकर आणि तिसऱ्या मेघना वालावलकर, या 3ही सचिवांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या केडरच्या माध्यमातून जे सचिव नेमणूक करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे किंवा शासनाने निर्णय घेतला आहे, याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सगळीचकडे खाजगी सचिव नेमणूक करण्याची कार्यपद्धती मागची अनेक वर्ष चालू होती. आणि या ठिकाणी त्या सचिवांचा पगार हा 5,000 ते 7,000, कुठे कुठे 10,000 याच्या पुढे जात नव्हता. माझा 3 कोटी रुपये उलाढाल असणाऱ्या माझ्या विकास संस्थेमध्ये 11,000च्या पुढे आम्ही पगार देत नव्हतो. ना सचिव, ना तिकडे शिपाई, ना क्लर्क, ना कोण. एकटा सचिव, तोच शिपाई, तोच क्लर्क, तोच सगळं. परंतु अशी मेहनत करणाऱ्या सचिवांच्या महिन्याच्या शेवटी त्यांच्या कुटुंबामध्ये जेव्हा ते काहीतरी आपली आर्थिक कमाई घेऊन जातात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की त्याच्यातनं 2-4 हजार रुपये सुद्धा त्यांच्याकडे उरलेले नसतात. कारण प्रवास खर्च, बाकी सगळ्या गोष्टी याच्यासाठी तो खर्च झालेला असतो. आणि मग आर्थिक ताणाताणीमध्ये असताना, विवंचनेत असताना सुद्धा एक बांधिलकी म्हणून सचिव म्हणून त्या संस्थेचं काम करावं आणि याच्यामुळे अनेक वेळा त्या संस्थेच्या कारभारावर त्याचे दुष्परिणाम होत होते. आणि म्हणून आज केडरच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी 17,000 रुपये पगार, आज माझ्या केडरच्या माध्यमातून जे सचिव काम करतायत, जे काही ज्येष्ठ आहेत, त्यांना त्यांच्या वयोमानानुसार जवळपास 25,000 रुपये कमीत कमी जास्तीत जास्त पगार आज चालू झालेला आहे. आणि म्हणून या पुढच्या सगळ्या सचिवांना एक कमीत कमी 17,000 रुपये आणि त्याच्या पुढचा पगार या ठिकाणी चालू होईल, ज्याच्यामुळे त्यांना त्यांचा या ठिकाणी सेवा बजावत असताना कुठल्याही आर्थिक चणचणीला त्यांना सामोरं जाऊ लागू नये याच्यासाठी राज्यामध्ये एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने अधिकची पावलं उचलली. खरं तर राज्य शासनाने आम्हाला फक्त 15 पैशाचं त्या ठिकाणी आपलं कॉन्ट्रीब्युशन द्या असं सांगितलेलं होतं आणि त्याची साधारणतः एकंदरीत किंमत ही 10 ते 12 लाख रुपये होत होती. परंतु आम्ही जेव्हा केडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्याचं बजेट तयार केलं त्यावेळी असं लक्षात आलं की आपल्याला या 144 सचिवांना जर चांगल्या दर्जाचा पगार द्यायचा असेल तर आपल्याला जवळपास 90 लाख रुपयाचा तोटा या ठिकाणी होतो आहे. आणि 90 लाख रुपये वर्षाला आणायचे कुठून? आणि मग याच्यावर प्रश्नावर मार्ग निघत नव्हता आणि म्हणून आम्ही आमच्या संचालक मंडळामध्ये तो प्रश्न घेऊन गेलो. बँकेच्या संचालक मंडळामध्ये हा विषय व्यवस्थितपणे मांडला आणि सर्व संचालकांनी त्या पहिल्याच बैठकीमध्ये पहिलाच विषय जेव्हा मांडला त्यावेळी मान्यता दिली की वर्षाला आपल्या स्वतःच्या उत्पन्नातनं पुढची 5 वर्ष जिल्हा बँक स्वतःच्या उत्पन्नातनं 90 लाख रुपयापर्यंतचा खर्च हा सचिवांच्या पगारासाठी त्या ठिकाणी करणार आहे. आपल्या कारभारामध्ये पारदर्शकता यावी जेणेकरून संगणकीकरणाच्या माध्यमातून आपला ज्यावेळी सभासद कुठल्याही प्रकारची माहिती मागेल त्यावेळी एका क्लिकवर आता देण्याची व्यवस्था झालेली आहे.
आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आता तुम्ही जा आणि तुमचं स्वतःचं खाते उतारा काढायचं सांगा, 2 मिनिटामध्ये तो सचिव तुम्हाला क्लिक करून तुमचा खाते उतारा काढून देईल की तुम्ही किती वर्षामध्ये किती वेळा कर्ज घेतलं, किती भरलं, त्याचं व्याज किती, त्याचं सगळं. आणि याच्यामुळे एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. जसं चौगुले साहेब मगाशी म्हणालेत की विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संगणकीकरणाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सभासदांचा विश्वास संपादन करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल या सगळ्या माध्यमातून भविष्यामध्ये उचलायचं आहे. आणि जेव्हा विश्वास संपादन होतो, जेव्हा कारभारामध्ये पारदर्शकता असते, जेव्हा त्याच्यामध्ये गतिशीलता होते, तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या कमाईतली थोडीफार पुंजी तुमच्या संस्थेमध्ये गुंतवण्यासाठी प्रयत्न करेल, विचार करेल. कारण शेवटी त्या शेतकऱ्याचं त्या संस्थेबरोबर एक स्वतःचं नातं आहे. त्याचे आजोबा, त्याचे पणजोबा, त्याचे वडील, तो स्वतः आज सभासद त्या संस्थेचे राहिलेले आहेत. त्यामुळे एक भावनिक नातं त्या संस्थेबरोबर आहे. आणि हे नातं प्रत्येकाला जपायचं असतं. म्हणून प्रत्येकजण अडीअडचणीमध्ये सुद्धा त्याला त्याच्या ते कर्ज घेण्यामध्ये अडचण होऊन सुद्धा 3-3 महिन्याचा कालावधी खरं तर काही वेळा शेती किंवा बिगर शेती कर्ज मंजुरीमध्ये जातो आहे. असं असताना सुद्धा त्या शेतकऱ्याला समजा बँकेकडे गेला तर त्या शेतकऱ्याला 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये कर्ज मिळू शकतं. तरीसुद्धा तो शेतकरी विकास संस्थेकडे येतो. त्याचं कारण त्या संस्थेबरोबर त्याचं नातं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या शेतकऱ्याला जर चांगली सेवा द्यायची असेल, गतिशीलपणे सेवा द्यायची असेल, त्या शेतकऱ्याला सगळ्या प्रकारचं कर्ज, मग त्याचं 2 व्हीलर खरेदी असो, 4 व्हीलर खरेदी असो, घर बांधणी असो, मुलांचं शिक्षण असो, आरोग्यविषयक प्रश्न असो, हॉस्पिटलसाठी लागणारं काहीतरी खर्च आहे म्हणून अत्यावश्यक त्यावेळीची कर्ज असो, शेतीविषयक काहीतरी अवजारं घ्यायचे त्याच्यासाठीचं कर्ज असो, कुठल्याही प्रकारचं कर्ज त्याला जर घ्यायचं असेल तर त्याला आपली विकास संस्था जर आठवली पाहिजे. तर याच्यासाठी बँकेने काही पावलं उचलली पाहिजे. म्हणून आम्ही सुद्धा निर्णय घेतला की बँकेकडे ज्या ज्या प्रकारचे कर्ज प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारची कर्ज ही विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय आता आम्ही घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केलेली आहे. आणि हे करत असताना विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून जर शेतकरी कर्ज घ्यायला आला तर त्याला बँकेपेक्षा जर तुम्ही थेट बँकेकडे आलात आणि उदाहरणार्थ तुम्ही गृह कर्ज म्हणजे घर बांधणीसाठी कर्ज घेतलात तर बँकेकडे आलात तर तुम्हाला 10.5% व्याजदर आहे. पण तोच कर्ज जर तुम्ही विकास संस्थेमार्फत घ्यायला गेला शेतकरी तर त्याला 9.5% व्याजदर असेल. हा 1% व्याजदर सगळ्या कर्जाच्या प्रकारांमध्ये आपण कमी केलेला आहे, जेणेकरून शेतकरी हा विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जासाठी बँकेकडे आला पाहिजे. आणि मग प्रश्न राहतो की त्याची शेअरची रक्कम, त्याला 10% शेअरची रक्कम भरावी लागते आहे. ही शेअरची रक्कमसुद्धा आता आम्ही 10%वरनं 5%वर आणली आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा हा विकास सहकारी संस्थांना होईल आणि त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा जिल्हा बँकेला होईल. पण तरीसुद्धा विकास संस्था हा या सहकाराचा पाया आहे, ती त्रिसूत्री आहे आणि ती मजबूत झाली पाहिजे. याच्यासाठी बँकेचा तोटा सहन करून सुद्धा आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आता याचा फायदा आपण घेण्यासाठी खरं तर आता शासनाने आपली भूमिका बजावली. शासनाने त्या ठिकाणी संगणकीकरण केलं, सचिवांची नेमणुकीच्या संदर्भातले निर्णय घेतले, केडरची स्थापना केली, सहकार कायद्यात सुधारणा केली. आत्ता जे वातावरण तयार करून दिलं आहे याच्यातनं पुढे जायची जबाबदारी ही आपली संचालक मंडळाची आहे. आपल्याला फक्त कर्ज वितरण आणि कर्जापुरतं मर्यादित आता संस्था चालवायच्या नाहीत, तर याच्या व्यतिरिक्त अन्य व्यवसायांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अन्य व्यवसाय सुरू करावे लागतील. मग त्याच्यामध्ये समजा मँगो आंबा खरेदी असेल, कॅनिंगसारखी खरेदी असेल, काजू खरेदी विक्री असेल, भात खरेदीचं केंद्र असेल, त्याच्या ठिकाणी काही ठिकाणी दुग्ध संकलन केंद्र आपण उभारू शकतो. दुग्ध संकलनासाठी कारण शेवटी दुग्ध उत्पादन कोण करतोय? आपलाच शेतकरी करतोय, जो आपल्या विकास संस्थेचा सभासद आहे. तोच शेतकरी उठतोय आणि परत दुग्ध संस्थेची स्थापना करतोय. हे असं करण्यापेक्षा त्याच शेतकऱ्याला जर आपण दुधा जनावरं खरेदी करण्यासाठी मदत केली, त्या सगळ्या योजनांचा फायदा त्याला आपण देणार असू, तर याच्या माध्यमातून जे उत्पादित होणारं दूध आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी खरेदी केलं पाहिजे. आणि म्हणून दुग्ध संकलन केंद्रसुद्धा विकास संस्थांच्या माध्यमातून उभी राहावीत याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आणि म्हणून त्याच्याचबरोबर या सगळ्या दुधा जनावरांसाठी खाद्य विक्रीसाठी केंद्र सुरू करा. परंतु हे सगळं करत असताना संस्थांमध्ये कुठे स्पर्धा होता नाही, त्याच्यासाठी 4-4 संस्थांचं मिळून एक क्लस्टर झालं पाहिजे.
एकाने दुग्ध संकलन केंद्र उभारलं, दुसऱ्याने खाद्य विक्रीचं व्यवसाय सुरू केला, तिसऱ्याने दुसरा व्यवसाय सुरू केला आणि एकमेकांमध्ये या सगळ्या व्यवसायाची गुंतागुंत आपण जोडून घेतली पाहिजे, त्याची साखळी तयार केली पाहिजे. आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या तालुका खरेदी विक्री संघांच्या माध्यमातून आम्ही 8ही तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी सहकार बाजार उभारणीसाठी संकल्प केलेला आहे. आणि त्याच्याच माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 10 ते 12 त्या ठिकाणी विकास संस्थांकडे सुद्धा तो सहकार बाजाराचं केंद्र तयार व्हावं, म्हणजे किराणा मालाचं एक दुकान तयार व्हावं ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा माल मिळेल. आणि हे माल तुम्हाला आम्ही याच सहकारी चेनच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ. त्याचं पॅकिंग, त्याचं ग्रेडिंग, त्याची सगळी जी काय व्यवस्था आहे ही सगळी करून तुम्हाला फक्त ते पॅकिंग विकायचं आहे. जर त्याची डेड बार होणार असेल तर त्याच्या अगोदर ते उचलण्याची व्यवस्थासुद्धा केली जाईल आणि जे काय विक्री कराल त्याच्यामधलं योग्य ते कमिशन त्या ठिकाणी विकास संस्थेला मिळेल. आणि म्हणून याच्या अशा प्रकारच्या व्यवसायाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये 100 अशा प्रकारची केंद्र उभारण्यासंदर्भातला आम्ही संकल्प करतो आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही लोक सहभागी होऊ शकतात. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी विकास संस्थेला स्वतःची जागा पाहिजे, स्वतःची जमीन पाहिजे, स्वतःची इमारत पाहिजे. आणि शेवटी आपण लक्षात घ्या, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्वतःची वास्तू जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत कोणाला स्थैर्य प्राप्त होत नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण ज्या संस्थेचं नेतृत्व करतो आहे त्या संस्थेला जर कायमचं चांगलं स्थैर्य निर्माण करून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी संस्थेची स्वतःची वास्तू निर्माण करण्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जागा आवश्यक असेल तर त्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने तोही निर्णय केला आहे की तुमच्या गावामध्ये राज्य शासनाची वापरात नसलेली जागा असेल तर त्या जागेची मागणी तुम्ही शासनाकडे केली पाहिजे. आज मठ विकास संस्थेच्या चेअरमनचं मी अभिनंदन करेन की सातत्याने मागे लागून, म्हणजे एक प्रस्ताव केला, शासनाने सांगितलं बाबा ही देता येणार नाही, त्यांनी दुसरा 7-12 शोधून काढला, ही नाहीतर आम्हाला ही द्या. खरं तर त्यांचं स्वतःची इमारत आहे, स्वतःचं सगळं चांगलं वास्तू आहे ज्याच्यामध्ये बँकसुद्धा भाड्याने तिथे वावरते आहे, पण तरीसुद्धा गोडाऊन उभारण्यासाठी आम्हाला जागा पाहिजे. मग त्यांनी ती शोध मोहीम सुरू केली आणि आत्ता जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव त्या ठिकाणी खाली रिमार्क करून पाठवला आहे. त्याच्यावर प्रक्रिया सुरू होईल. नजीकच्या काळामध्ये ती जागासुद्धा त्यांना मिळेल. अशा प्रकारे आपल्या आपल्या गावांमध्ये सुद्धा हा प्रयत्न आपण केला पाहिजे. परंतु शासनानेच जागा दिली तरच आपण पुढे जाणार आहोत का, याच्यावर सुद्धा निर्णय आपण कधीतरी घेतला पाहिजे. आणि म्हणून समजा एखादा शेतकरी कमी किमतीमध्ये जागा देत असेल तर ती जागा कर्जाच्या स्वरूपामध्ये निधीची उभारणी करून सुद्धा खरेदी करण्याचा निर्णय विकास संस्थेने केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारा जो काही तुम्हाला कर्ज आवश्यक असेल ते कमी व्याजदरामध्ये देण्यासाठी जिल्हा बँक तुमच्यासाठी उभी आहे. आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला जर गोडाऊन करायची असेल, इमारत उभारणी करायची असेल तर त्याच्यासाठी नाबार्डच्या योजनेच्या माध्यमातून 4% व्याजदराने या ठिकाणी 40 लाख रुपयापर्यंतचं कर्ज मिळतं. त्याच्यातली 3%चा परतावा मिळतो. राहिलेला 1% जो आहे हा विकास संस्थेला भरणा करावा लागतो. परंतु बँक म्हणून आम्ही त्याच्यावर सुद्धा सकारात्मक निर्णय घेतला की तो सुद्धा 1% आम्ही बँकेने सहन करणार आणि तुम्हाला 0% व्याजदराने त्या ठिकाणी गोडाऊन उभारणीसाठी लागणारं 40 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे 0% व्याजदराने आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि याच्याचबरोबर ज्या ठिकाणी चांगली जमीन मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असेल, आजूबाजूला काजूचं उत्पादन असेल, काजू त्या ठिकाणी खरेदी करण्याचं सेंटर आपण उभारू शकत असू तर काजू बोर्डाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या काजू बोर्डाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला 50% अनुदानावर त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं गोडाऊन ज्याच्यामध्ये कंपाऊंड हॉल असेल, ज्याच्यामध्ये ड्राईंग यार्ड असेल म्हणजे सुकवण्यासाठी जागा असेल, त्याच्यामध्ये मॉइश्चर टेस्टिंग मशीन असतील, सगळ्या प्रकारचा अद्ययावत अशा प्रकारचं गोडाऊन त्या ठिकाणी उभारण्यासंदर्भात सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. याच्यासाठी महाराष्ट्राच्या काजू बोर्डाच्या माध्यमातून हा निर्णय होईल. त्या समितीचा अध्यक्ष मी स्वतः आहे आणि त्या बोर्डाला सुद्धा मी त्याची शिफारस केलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावर सुद्धा नजीकच्या काळामध्ये निर्णय होईल. आणि आम्ही या जिल्ह्यामध्ये जवळपास 20 ते 25 ठिकाणी अशा प्रकारची मोठी गोडाऊन उभारण्यासाठी प्रयत्न करतो आहे. ज्याप्रमाणे भात खरेदी केली जाते आहे तशाच प्रकारे काजू खरेदीचा सुद्धा निर्णय नजीकच्या काळामध्ये आता होणार आहे. आणि म्हणून त्या केंद्रांच्या ठिकाणी विकास संस्थेकडे समजा ते गोडाऊन असेल, 50% अनुदानावर तुम्ही ते गोडाऊन उभारलेलं असेल तर त्या गोडाऊनच्या इथे होणारी काजू खरेदी काजू बोर्डाच्या माध्यमातून खरेदी होईल, त्याची विक्रीसुद्धा काजू बोर्डाच्या माध्यमातून होईल.
आणि त्याचं या सगळ्याचं जे कमिशन आहे हे त्या विकास सहकारी संस्थेला त्या गोडाऊनचं भाडं आणि कमिशन ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी केंद्र म्हणून त्या विकास संस्थेला मिळेल. म्हणजे उत्पन्नाचा एक स्रोत त्या सगळ्याच्या माध्यमातून निर्माण होऊ शकेल. आणि म्हणून सहकारी संस्था म्हणून आपण एकत्र येऊन या पुढच्या काळामध्ये आता काही जणांनी CSC सेंटर सुरू केली आहेत, काही जण करण्याच्या प्रयत्नात आहेत, काही जण पिग्मी कलेक्शन त्याच्यातनं काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्यातनं आपला व्यवसाय वाढवण्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण आज आपण बघतो आहोत की आज आपण ज्या शेतकऱ्यांना जवळपास 3,700 शेतकऱ्यांना कर्ज वितरण केलं आहे आणि या 3,700 शेतकऱ्यांना कर्ज वितरण केल्यानंतर आज जवळपास 782पेक्षा जास्त कर्जदार हे थकबाकीदार राहिलेले आहेत आणि त्याच्यातले 219 जवळपास कर्जमाफीमध्ये जातील, त्यांना कर्जमाफी मिळेल. आणि या सगळ्यामधनं आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की 3,706 या ठिकाणी कर्जदारांपैकी 2,821 कर्जदार हे त्या ठिकाणी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र होत आहेत आणि तशा प्रकारची त्यांची यादीसुद्धा अपलोड झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन अनुदान या आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण ज्यावेळी चांगली सवय आपण लावून घेतो त्यावेळी त्याचे फायदेसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतात. शेती कर्जमाफी ही कदाचित 50,000, 60,000, लाख रुपये कर्ज घेऊ, 2 लाख 1.5 लाख रुपये कर्ज घेऊ, परंतु या सगळ्याचा 4-4.5 वर्षातला व्याज आणि त्याच्यातनं मिळणारी कर्जमाफी याचा विचार जर केला तर त्याच्यापेक्षा जर 5 वर्ष आपण सातत्याने प्रामाणिकपणे कर्ज घेऊन जर प्रामाणिकपणे परतफेड केली तर त्याच्यामुळे आपल्याला व्याजाच्या 0% व्याजदराचा जो होणारा फायदा आहे किंवा त्याच्याचबरोबर आपण अन्य कर्ज घेण्यासाठी जी आपली पात्रता तयार होते किंवा याचबरोबर आपल्याला पीक विम्यासारखा जो फायदा होतो, या सगळ्याच्या फायद्याच्या माध्यमातून जर आपण गणित घातलं तर योग्य पद्धतीने योग्य वेळेमध्ये 365 दिवसाच्या आतमध्ये जो कर्ज परतफेड शेती कर्जाची करतो किंवा अन्य कर्जांची सुद्धा करतो, याच्यामुळे आपला शेतकरी निश्चितपणे नफ्यात जातो आणि याचे गणितं आम्ही घालून बघितलेली आहेत. आणि म्हणून आपल्याला जी चांगली सवय लागलेली आहे ही अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये आपली संस्था 100% कर्ज परतफेड करणारी म्हणजे संस्था स्तरावर शेतकऱ्यांनी आपलं 100% कर्ज परतफेड केली पाहिजे, आपल्याकडनं ती वसुली झाली पाहिजे, यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून अनेक वर्षांपासून जो साठलेला थकबाकीदार आहे मग तो कर्जमाफीसाठी थांबला होता, अजून काय होता, या सगळ्यावर आता अंतिम निर्णय झालेले आहेत. 31 मार्च 2016 अखेर जे पात्र खावटी कर्जधारक होते, जे थकबाकीदार होते, त्याची यादी खरं तर आपल्याकडे आली आहे. त्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आम्ही सातत्याने 4-4.5 वर्ष पाठपुरावा करत होतो आणि नशीब आपल्या सगळ्यांचं चांगलं आहे की काल परवा दिवशी याच्यावर सकारात्मक निर्णय होतो आहे. कालच मुख्यमंत्री कार्यालयाकडनं या संदर्भातली सगळी माहिती मागवली गेली आहे आणि त्यामुळे ते जे पात्र सभासद आहेत त्यांनासुद्धा कर्जमाफीचा त्याच्यामध्ये लाभ होईल. ज्यांनी भरलं असेल तरी लाभ होईल, नाही भरलं असेल तरी लाभ होईल. परंतु या सगळ्यातनं जे 31 मार्च 2016 नंतर जे काही कर्जदार थकबाकीदार आहेत खावटी म्हणून त्यांना जी अपेक्षा होती की कर्जमाफी होईल, त्यांना कुठला त्याच्यातनं लाभ होणार नाही. पण त्याच्यातही व्याजाची सवलत देण्यासाठी बँक म्हणून आम्ही कुठली तरी एखादी चांगली योजना नजीकच्या 8-15 दिवसामध्ये काढू की जेणेकरून त्या सभासदांना सुद्धा आपल्याला सांगायला लागेल की छोट्याशा कर्जासाठी तुम्ही त्या ठिकाणी थकबाकीदार राहण्यापेक्षा ते कर्ज या योजनेच्या माध्यमातून परतफेड करा आणि तुम्ही अन्य कर्जांसाठी पात्र व्हा आणि या ठिकाणी विनाव्याज या मिळणारा हे कर्ज जे आहे त्याचा फायदा घेण्यासाठी पात्रता धारण करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगाव्या लागतील. कारण खावटी कर्जाच्या बाबतीमध्ये जे पात्र सभासद नाहीत आणि आपण त्यांना कर्ज वितरण केलेलं आहे त्याच्यामध्ये नियमच असा आहे की आपल्या मुद्दलीपेक्षा जास्त तुम्हाला व्याज घेता येणार नाही. आणि मग जर मुद्दलीपेक्षा व्याज घेता येणार नसेल तर आपला उत्पन्नाचा स्रोत त्या ठिकाणी बंद होतो, आपले पैसे हे बिनव्याजी त्या ठिकाणी अडकलेले असतात आणि याचा अर्थ असा आहे की याचा तोटा हा त्या विकास संस्थेला सहन करावा लागतो. आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना समजावणं, त्यांना वेगवेगळ्या योजनांचा फायदा करून देणं आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांकडे असलेली जी वसुली आहे ही 100% स्वरूपामध्ये त्या ठिकाणी करणं, याच्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनी या पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून आज जी काही जास्त वेळ या सगळ्या कर्ज वितरणासाठी विकास संस्थांच्या माध्यमातून लागतो तो कमी करण्याच्यासाठी आम्ही सुगी ॲपच्या माध्यमातून आणि या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक उपाययोजना केलेली आहे. आणि म्हणून विकास सहकारी संस्थेकडे जेव्हा एखादा शेतकरी तुमच्याकडे कर्जाची मागणी करेल
त्यावेळी कुठल्याही प्रकारे संचालक मंडळाच्या मीटिंगची गरज न घेता किंवा त्याच्यामध्ये ठराव वगैरेची आवश्यकता न ठेवता त्या ठिकाणी सचिव आणि चेअरमनच्या मागणीने तुम्ही ऑनलाईन तुमच्याच कार्यालयातनं कुठलंही कागदपत्र त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी न पाठवता तुम्ही त्या ठिकाणी मागणी करू शकता. आणि म्हणून तो वेळ कमी झाला पाहिजे याच्यासाठी आपण ह्या ॲपच्या माध्यमातून विकास संस्थेने सचिवाने तिथूनच कागदपत्र अपलोड करायची. ती अपलोड केल्यानंतर विकास अधिकाऱ्याने त्या क्षणाला ज्यावेळी तुम्ही अपलोड कराल विकास संस्थेतनं त्यावेळी आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी पण कळेल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पण कळेल की कुठल्या विकास संस्थेमध्ये कुठल्या शेतकऱ्याला कर्जाची गरज आहे आणि किती रुपयाची गरज आहे, कुठल्या योजनेतनं कर्जाची आवश्यकता आहे. आणि ते ज्यावेळी रिफ्लेक्शन येईल त्यावेळी विकास अधिकाऱ्याने त्याच्या पुढच्या 48 तासाच्या आतमध्ये जर त्याला स्थळ पाहणी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करतो आहोत की तुम्ही त्या जाग्यावर गेल्यानंतर सॅटेलाईट इमेज येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला किती आंबा आहे, किती काजू आहे, इतर काय आहे, कुठे जमीन आहे, कुठे रस्ता आहे, ह्या सगळ्याची एक फोटो त्या प्रस्तावावर ॲटोमॅटिकली येईल. म्हणजे जेव्हा कधी जर थकबाकी झाली आणि वसूल करायची वेळ आली तर कुठलं जमीन आपण मॉर्गेज दिलेली आहे ही बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला शोधायला मिळेल. त्याच्यासाठी मग त्यावेळी भूमी अभिलेखची तपासणी, नाहीतर तो म्हणेल ही माझी नाही, ही माझ्या भावाक दिलं आहे, ही अजून कोणाक दिलं आहे, हे काही होणार नाही. याचीसुद्धा व्यवस्था आपण त्याच्यातनं केली आहे आणि ते 48 तासाच्या आतमध्ये त्या विकास अधिकाऱ्यांनी केलंच पाहिजे. ते केल्यानंतर त्याचं हेड ऑफिसला दिसेल, तिथेसुद्धा त्यांनी कुठलंही कागदपत्र पाठवायची नाही, सगळी ऑनलाईन त्या ठिकाणी पाठवायची. आणि ज्यावेळी हेड ऑफिसला दिसेल त्यावेळी त्याच्या पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये सुट्टी असेल तर 48 तास विकास जिल्हा हेड ऑफिसकडनं ते प्रकरण छाननी करून मंजुरी करून त्याचा मंजुरीपत्रसुद्धा तेवढ्याच तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन त्या ठिकाणी अपलोड केलं जाईल. आणि याच्यासाठी सुद्धा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीची आवश्यकता नाही. ते सुद्धा 5 लाखापर्यंतचे अधिकार आम्ही अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते त्या ठिकाणी छाननी करून मंजूर करतील आणि मग बोर्डासमोर किंवा संचालक मंडळासमोर चेअरमनसमोर त्याची माहिती ते सादर करतील आणि मग आवश्यक ती मान्यता घेतील. पण त्याच्यासाठी शेतकऱ्याला थांबायची गरज नाही. आणि ज्यावेळी हे मंजुरीपत्र तुमच्या वेबसाईटवर किंवा याच्यावर अपलोड केलं जाईल सिस्टमवर त्यावेळी त्याची माहिती ही विकास अधिकारी कार्यालय, सचिव, त्या ब्रँचचा ब्रँच मॅनेजर ह्या सगळ्यांना त्या मिनिटामध्ये दिसेल. आणि जेव्हा ते दिसेल तेव्हा सचिवाने कर्ज उचलीच्यासाठी ती तात्काळ बैठक घ्यायची आहे. आणि ती बैठकसुद्धा संचालक मंडळाच्या बैठकीसाठी न थांबता तुम्ही येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ती आवश्यक ती सुधारणा करून घेऊन त्या ठिकाणी कर्ज उपसमितीला या संदर्भातले अधिकार द्यायचे आणि कर्ज उपसमितीमध्ये ती मान्यता घेऊन त्याच्यानंतर संचालक मंडळामध्ये त्याची मान्यता रीतसर आपण घेऊ शकता. पण कर्ज उपसमितीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, अजून 1-2 संचालक घेऊन त्या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता करणं किंवा त्याच्यामध्ये उचलीच्या डॉक्युमेंटची प्रक्रिया पूर्ण करणं आणि ह्या सगळ्या जर गोष्टी आपण वेळेत करू शकलो तर कदाचित 7 दिवसाच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याला जे 3 महिने लागतात कर्जाची मंजुरी हातात यायला ती 7 दिवसाच्या आतमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी तो शेतकरी म्हणेल की मला बँकेपेक्षा विकास संस्थेकडे जायला काही हरकत नाही. आणि म्हणून जेव्हा त्याच्या शेअर्सची कपात कमी होईल तेव्हा त्या शेतकऱ्याला आपल्याबद्दलचा एक विश्वास निर्माण होईल. आणि ही गतिशीलता निर्माण करण्यासाठी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता यापुढच्या काळामध्ये काम करावं लागेल. कदाचित 1-2 वर्षामध्ये आम्ही ह्या स्तरापर्यंत ही सगळी यंत्रणा घेऊन जाऊ की शेती कर्ज त्या शेतकऱ्याला तुमच्या ऑफिसमध्ये न येता सुद्धा त्याच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या द्वारे त्याला शेती कर्ज उपलब्ध होईल. अशा प्रकारची कार्यपद्धती आज राजस्थानसारख्या राज्यामध्ये आत्ता सुरू झालेली आहे. त्याचा आम्ही जाऊन तिथे अभ्यास दौरा केला, तिथे जाऊन बघितलं आहे, त्यांच्याशी बोललो आहे, ती माहिती घेतली आहे. नजीकच्या काळामध्ये तीसुद्धा कार्यपद्धती आम्ही अवलंबित आणणार आहोत. आणि याच्यामुळे कर्जाची उचल, कर्जाची वसुली, कर्जाची ही सगळी प्रक्रिया ही यापुढच्या काळामध्ये डिजिटलाइज होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण विकास संस्था म्हणून तयारीत राहिलं पाहिजे, त्याची मानसिक तयारी केली पाहिजे. अनेक सचिव, आज एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्यामध्ये अनेक जे आत्ता सचिव म्हणून काम करणारे, केडरच्या माध्यमातून सचिव म्हणून काम करणारे आहेत. कारण ज्यावेळी आत्ता जवळपास आम्ही 72 पैकी 72 प्लस हे 12 जवळपास जे काही 84 लोक होतील आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सचिव राहतील
त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आत्ता सचिव म्हणून काम करणाऱ्या अनेकांना जे त्या ह्याच्यामध्ये पात्र होतील भरतीसाठी त्या सगळ्यांना भरती त्याच्यामध्ये करून घेऊ, त्यांना तिथे आम्ही नोकरीची संधी देऊ आणि त्यामुळे या सगळ्या केडरच्या माध्यमातून काम करणारे हे जे काही तरुण सचिव म्हणून काम करणारी जी मंडळी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्याला लवकरात लवकर शेतकऱ्याला ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि खास करून अजून एक प्रयत्न आमचा आहे की बिगर शेतीच्या बाबतीमध्ये आज आपल्याला कुठल्याही प्रकारचं बिगर शेती कर्ज जर आपण घ्यायला गेलो तर मग 1 लाख रुपयापर्यंतची अट आहे. त्याच्या पुढे गेलो तर मग ते कुठली तरी एक तर जमीन सुधारणा दाखवावी लागते, कंपाऊंड वॉल बांधावं लागतं, विहीर खोदाईचं काहीतरी दाखवावं लागतं, नाहीतर एखादी त्या ठिकाणी आपण शेत मांगर बांधण्यासाठी प्रस्ताव करतो. आणि या सगळ्यातनं उचल ज्यावेळी करायची येते त्यावेळी आमचा विकास अधिकारी सांगतो की तुम्ही GSTचं बिल सादर करा. आणि हे ज्यावेळी तो करायला जातो त्यावेळी 3 लाखावर त्याला 18% प्रमाणे त्या ठिकाणी GST भरावी लागते आणि GST भरल्याशिवाय त्या ठिकाणी त्याच्या कर्जाची उचल होत नाही. म्हणून 3 लाखाचा जर हिशोब आपण घातला तर त्याची 10% होणारी शेअर्स कपात, 18% होणारी GST कपात या सगळ्याचा विचार केला तर तुम्हाला 2.25 ते 2.35 इतकीच रक्कम तुमच्या हातात पडते. आणि मात्र कर्जाची हप्ता तुम्हाला 3 लाखाचा भरायचा आहे, व्याज तुम्हाला 3 लाखाचं भरायचं आहे. मग असं ज्यावेळी करायची वेळ येते शेतकऱ्यावर त्यावेळी तो शेतकरी म्हणतो की मला विकास संस्थेचं कर्ज नसलं तरी चालेल. आणि म्हणून ह्या सगळ्यावर आता आपण उपाय करतो आहे. आणि म्हणून आज 5 लाख रुपयापर्यंतचं एक कर्ज ज्याच्यामध्ये बळीराजा कृषी कर्ज योजना अशी आम्ही त्याला एक योजना आणलेली आहे की ज्याच्यामध्ये कारणाची आवश्यकता नाही की कशासाठी तुम्ही वापरणार आहात याची आवश्यकता नाही. त्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ना मग त्याचा कर्ज प्रस्ताव करायचा, फक्त तो पात्र असला पाहिजे. त्या शेतकऱ्याला ती पात्रतेच्या संदर्भात संचालक मंडळ आणि सचिवाने खात्री केली पाहिजे. त्याच्यावर त्याचं ई करार बोजा नोंद आहे का किंवा ई करार बोजा नोंद असलेले अन्य 2 त्याला जामीनदार आहेत की नाही, त्याची ती क्षमता आहे का. आणि त्याला ज्यावेळी तुम्ही ते 3 लाख 2 लाख 5 लाख जी काही रक्कम द्याल ती रक्कम तो योग्य कारणासाठी वापरणार आहे का. जर तो योग्य कारणासाठी वापरणार असेल तर आपण या योजनेत अंतर्गत त्याच्यासाठी त्याचा कर्ज प्रस्ताव करा. याच्यामध्ये कुठल्याही बिलाची आवश्यकता नाही, कुठलं अजून काय करण्याची आवश्यकता नाही. ज्याला ज्या कारणासाठी वापरायचं असेल त्या कारणासाठी तो वापरण्यासाठी त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. परंतु या सगळ्यामध्ये असं होता नाही की विकास संस्थेकडनं कर्ज घेतलं आणि दुसऱ्या कोणाला तरी वापरायला दिलं, त्याने त्याला फसवलं आणि मग आपण त्याच्या मागून फिरतोय. असं जर झालं तर कदाचित संचालक मंडळ म्हणून आपण सगळेजणं त्या ठिकाणी अडचणीत याल. कारण बँक काय म्हणणार, आम्ही संस्थेला कर्ज दिलं आहे, आम्ही तुमच्याकडनं वसूल करणार. आणि म्हणून याच्यामध्ये थोडीशी सावध भूमिका जर घेतली तर कदाचित कर्ज व्यवहार वाढण्याबरोबरच तुमच्या संस्थेच्या सभासदांना उत्तम प्रकारची एक सुविधा आपण या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या कर्जाच्या प्रस्तावांच्या संदर्भात, कर्ज योजनांच्या संदर्भात सचिव आणि संचालक मंडळामध्ये चर्चा करा. या सगळ्यातनं अधिकाधिक सेवा आपल्या सगळ्या कर्जदार सभासदांना देण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून या सगळ्यातनं आपला दृष्टिकोन बदलावा याच्यासाठी आज आम्ही 228च्या 228 विकास संस्था म्हणजे आज इथल्या तालुक्यातल्या 2323 विकास संस्थांचा एक प्रतिनिधी गणपतीच्या अगोदर आम्ही बारामतीसारख्या ठिकाणी 4 दिवसाच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवतो. 100% खर्च विकास बँक करणार आहे. याच्यामध्ये विकास संस्थेचा 1 रुपया खर्च नाही, तुमचा 1 रुपयाचा खर्च नाही. परंतु हा खर्च करून आम्हाला तुम्हाला तिथे का पाठवायचं आहे, त्याचं प्रशिक्षण द्यायचं आहे, तुम्हाला तिथल्या काही विकास संस्था दाखवायच्या आहेत, तुमच्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी कसा विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकरी शेती करतायत, विकास संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज घेत आहेत, याची सगळ्याची माहिती तुम्हाला दाखवायची आहे. की ही दाखवल्यानंतर तुमचा दृष्टिकोन बदलेल. आणि तो जर दृष्टिकोन बदलला तर तुमच्या लक्षात येईल की मलासुद्धा माझ्या गावामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या संधी आहेत. आणि मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला सुरुवात कराल. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही विचार करायला सुरुवात कराल त्या दिवशी खऱ्या अर्थाने विकास संस्था तुमची गतिशीलपणे पुढे जायला सुरुवात होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा, तो सचिव असाच म्हणालो, त्यांनी हयत सही करू नाही, त्यांनी माझं अपमान केल्यान, त्यांनी माझा ह्याव केल्यान ताव केल्यान, हे सगळे मानापानाच्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा माझी संस्था कशी यशस्वी होईल, माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या संस्थेचा व्यवसाय कसा दुप्पट होईल, माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या संस्थेचं नफा कसा दुप्पट होईल. जर जिल्हा बँक, कारण आम्ही जेव्हा चेअरमन म्हणून मी कार्यरत झालो, माझं सगळं संचालक मंडळ कार्यरत झालं, त्यावेळी आमच्या बँकेचा व्यवसाय हा 4120 कोटी रुपये होता.
आज तो 7,500च्या पुढे गेलेला आहे. उद्या ज्या दिवशी आमचे डिसेंबरपर्यंत आमचे 5 वर्ष पूर्ण होईल, मला खात्री आहे आम्ही 8,000च्या पुढे गेलेले असू. आणि याचा अर्थ असा आहे की आम्ही 38 वर्ष जेव्हा 4,120 कोटी रुपयाचा व्यवसाय करायला लागली, पुढच्या 5 वर्षामध्ये तेवढाच व्यवसाय करायला फक्त 5 वर्ष पुरेशी झाली. याचा अर्थ की आपण जर करायचं ठरवलं तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये कुठला मोठा सहकारी कारखाना नाही, कुठला मोठा व्यवसाय नाही, अजून अन्य काही नाही, तरीसुद्धा कुठल्या मोठ्या पतसंस्था नाही, अर्बन बँका मोठ्या नाहीत, तरीसुद्धा हा व्यवसायाचा टप्पा आपण गाठू शकलो. याचं खरं तर महाराष्ट्रातल्या अनेक सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आश्चर्य वाटतं. परवा मी आणि माझ्याबरोबर CEO साहेबसुद्धा होते. आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी नाबार्डच्या CGMला भेटलो, अन्य वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो, राज्य बँकेच्या चेअरमनला भेटलो. तेव्हा त्या सगळ्यांनी या सगळ्या संदर्भात या वाटचाली आकडेवारी जेव्हा त्यांनी बघितली तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. आम्ही 5 वर्षाची आमच्या कारभाराची एक पुस्तिका छापली आहे की कशा पद्धतीने आम्ही कुठल्या वर्षी कुठला व्यवसाय केला आहे, किती नफा मिळवला आहे. 50 कोटी रुपये नफा मिळवणारी बँक आज 150 कोटी रुपयाचा नफा मिळवते. याचा अर्थ नफ्यामध्ये 3 पट वाढ करण्यामध्ये आम्ही 5 वर्षात यशस्वी जर होऊ शकत असू तर विकास संस्था का होऊ शकत नाही, ह्याचासुद्धा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या संस्थेला कर्जाच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून नफा होऊ शकेल, कुठला व्यवसाय आपण करू शकू, याच्यासाठी सुद्धा आपण खरं तर वेगवेगळा विचार केला पाहिजे. आज जेव्हा परवा दिवशी आपल्या बँकेच्या हेड ऑफिसकडनं आपल्याला एक पत्र आलं की कर्जमाफीची मिळणारी जी रक्कम आहे ही खरं तर त्याची वसुली आहे आणि ती संस्थेचा स्वतःचा तो निधी आहे. आणि ही कर्जमाफीची रक्कम जेव्हा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा होईल आणि अर्थातच ती तुमच्याकडे येईल, तेव्हा ती रक्कम व्यवसायात न वापरता तुम्ही FD करा. आता त्याच्यामध्ये आमच्या लोकांचं एक छोटीशी चूक झाली आहे की बाबा ती गुंतवणूक करा. आपल्या लोकांनी अनेकांनी त्याच्यामध्ये जिल्ह्याभरामध्ये शंका उपस्थित केला, ही FD करू सांगतो बँक, त्याच्यापेक्षा आम्ही व्यवसायात वापरतो. पण याबरोबर आपण आपली बॅलन्स शीट बघत नाही आहोत. आपल्या बॅलन्स शीटमध्ये अनेक सचिव इथे आहेत. आपल्या बॅलन्स शीटमध्ये आपल्या ज्या गुंतवणुकीच्या तरतुदी आहेत त्या गुंतवणुकीच्या तरतुदीप्रमाणे आपण तितक्या रकमेची गुंतवणूक केली आहे का? कारण त्या गुंतवणुकीच्या तरतुदीनुसार तुमची बॅलन्स शीट ठरते आहे. तर मग त्या गुंतवणुकीच्या जर तरतुदी तुम्ही केलेल्या नसतील तर त्या गुंतवणुका करण्यासाठी हे पैसे वापरा. ते सुद्धा आपल्याला बँकेतच भरायचे आहेत, तिथेच ती FD स्वरूपात सुद्धा आपण ठेवू शकतो. परंतु हे करण्याची का गरज आहे तर आतापर्यंत आपल्या विकास संस्थेच्या बॅलन्स शीटमध्ये NPAची आपण तरतूद करत नव्हतो. इथे अनेक सचिव बसले आहेत, कोणी असं एखाद्याने तरी जागावं की आपण गेल्या वर्षीपर्यंत आमच्या संस्थेमध्ये आम्ही NPAची तरतूद केली. अण्णा केली काय? नाही केली ना. पण तुम्हाला माहिती आहे की ज्या दिवशी आपण NPAची तरतूद करू त्या दिवशी बॅलन्स शीटचं काय काय होऊ शकतं, की कसा तो डोलारा आपला कोसळू शकतो. की आपण आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये दाखवण्यासाठी म्हणतो की हा आमचं नफा आहे, इतका नफा यावर्षी मिळवलेला आहे, सगळे समोरचेही टाळ्या मारतात, आपण पण टाळ्या मारतो, आपण पण खुश, ते पण खुश. पण बॅलन्स शीटमध्ये ज्या दिवशी आत्ता, कारण ही समान कार्यपद्धती संपूर्ण देशभरामध्ये नाबार्डच्या माध्यमातून आणि लागू झालेली आहे संगणकीकरणाच्या मुळे, आणि त्यामुळे याची तरतूद तुम्हाला करावी लागेल. जिल्हा बँकेमध्ये आज कालचा जवळपास आमचा ऑनगोईंग NPA समजा 200, 500, 600 कोटीचा असेल तर आम्हाला 600 कोटी रुपये व्यवसायातले तेवढे काढून त्याची गुंतवणूक त्याची तरतूद वेगळी करावी लागते, त्याची प्रोव्हिजन करावी लागते. ते व्यवसायात वापरता येत नाही. तशा पद्धतीने तुमची थकबाकीची जितकी काही रक्कम असेल तितकी रकमेची तुम्हाला तरतूद करावी लागेल. आणि ही ज्या दिवशी तुम्ही बॅलन्स शीटला कराल त्या दिवशी तुमची बॅलन्स शीट कोसळलेली असेल. आणि उद्याच्या 31 मार्च 2027 अखेर तुम्हाला प्रत्येक विकास संस्थेला तुमच्या बॅलन्स शीटमध्ये NPAची तरतूद करावी लागणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला रुपया साठवून आपली बॅलन्स शीट योग्य पद्धतीने ती उभारण्यासाठी आणि ती सक्षम करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. काही जण म्हणतील की ह्या काय आमचं विश्व नाही, तर सचिव आणि ते काय ते बघून घेतील. पण आपल्याला हे सगळं करताना आपण संचालक मंडळाने सामंजस्यपणे त्या सचिवांना ह्या गोष्टी ज्यावेळी सचिव तुम्हाला सांगतील तेव्हा त्यांना त्याच्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे.
आपण असं सांगता नाही की नाही हे पैसे असे वापरूकच देऊचं नाही, आम्ही हेच करणार नाही, ते असं ते होता नाही, असं बऱ्याच वेळा होतं. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की या पुढचा काळ हा विश्वास टिकवण्याचा आहे, पारदर्शक काम करण्याचा आहे, गतिशीलपणे सेवा देण्याचा आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आज आपल्या खांद्यावर ज्या पूर्वजांनी ह्या संस्था सांभाळल्यात त्यावेळची परिस्थिती फार प्रतिकूल होती. मग त्यावेळच्या सचिवांनी सुद्धा खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं आहे. आता इथे बसलेले काही ज्येष्ठ सचिव इथे आहेत की त्या काळामध्ये कोणी सायकलने प्रवास करून गेले आहेत, कोणी अजून काय केलं आहे, परंतु इतक्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी सचिव म्हणून काम केलं आहे. आणि त्यामुळे त्या लोकांनी सांभाळलेली ही संस्था, आपल्या पूर्वजांनी सांभाळलेल्या या संस्था, आपल्या विश्वासाने शेतकऱ्यांनी आपल्या खांद्यावर दिलेली जबाबदारी ही तितक्याच विश्वासाने यशस्वीपणे आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. कारण जेव्हा आपण पुढच्या पिढीकडे हे सगळा कारभार देऊ त्यावेळी पुढच्या पिढीने तुमची आठवण काढली पाहिजे. जसं आपण कैलासवासी शिवरामभाऊ जाधव साहेब असतील, डोलम साहेब असतील यांची आठवण काढतो, आजही आठवण काढतो. कारण त्यांनी जसं आपण म्हणतो की माळरानावर शेती फुलवली तशा पद्धतीने त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा सहकार टिकवण्यासाठी त्या काळामध्ये वाईट अवस्थेमध्ये काम केलं, परिस्थितीवर मात करत ह्या सहकार रुजवण्याचा प्रयत्न केला, बँक मोठी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून खरं तर आज आम्ही त्या खुर्चीत आहोत आणि म्हणून खरं तर आज आम्ही मिरवतो आहोत. आणि आमचा प्रयत्न एवढाच आहे की त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते कार्य प्रामाणिकपणे यशस्वीपणे पुढे घेऊन गेलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि मग दुसऱ्यांकडे ते दिलं पाहिजे. आणि तशीच मला वाटतं भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, आपल्या संस्थेच्या कारभारामध्ये घेतली पाहिजे. आणि हे जर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला तो विश्वास सार्थकी लागेल. आणि म्हणून जाता जाता एकच गोष्ट सांगेन, मला जाणीव आहे उशीर झालेल्याची, आणि म्हणून मला एकच विनंती आपल्याला करेन की आपल्या विकास संस्थेच्या प्रत्येक सभासदाचा आंबा असेल, काजू असेल, भातशेती असेल, आत्ताच त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली 2 पिकं सुपारी आणि नारळ, या त्यांच्या बागांचा पीक विमा उतरला गेला आहे काय, याच्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहा. त्या शेतकऱ्याची अजून काही शेतकऱ्यांची मानसिकता नाही आहे की पीक विम्यामध्ये पैसे घातले पाहिजेत, परंतु आपल्याला सगळ्यांना मी कळकळीची विनंती करेन, आपल्याला जे कळतं ते आपण आपल्या शेतकऱ्याला समजवलं पाहिजे. आपण प्रत्येकाने त्याचा पीक विमा उतरवण्यासाठी त्याला आग्रही राहिलं पाहिजे, त्याला समजवलं पाहिजे, किंबहुना त्याला त्याच्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि सामूहिकपणे या सगळ्याचे पीक विमा उतरलेच पाहिजेत. कारण जेव्हा आपण पीक विमा उतरू त्यावेळी निश्चितपणे त्याचा तोटा तर 100% होणार नाही, पण फायदा नक्की होईल. आणि तो जर शेतकरी त्या फायद्यात राहिला तर अर्थातच तो शेतकरी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला तर आपल्या कर्जवसुलीला कुठेही प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. आणि म्हणून आज वेतोऱ्यासारख्या ठिकाणी आज संतोष गाडगिळांचा उल्लेख खरं तर करावा लागेल की त्यांनी किंवा वेतोरा विकास संस्थेने ज्या पद्धतीने ते मॉडेल तयार केलं आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये, की तिथले शेतकरी स्वतःहून त्या ठिकाणी पीक विमा भरतायत, त्या ठिकाणी ते लोक त्या वेदर स्टेशनवर मॉनिटरिंग करतायत, त्याच्यावर लक्ष देत आहेत, ते वेदर स्टेशनच्या नोंदी बरोबर आहेत काय चूक आहेत नेहमी तपासतायत, शासनाबरोबर आवश्यक त्यावेळी भांडतायत. आणि म्हणून मागची कित्येक वर्ष आपण जर बघितलं असेल तर त्या मंडलामध्ये मिळणारा पीक विमा, मग आंबा असो, काजू असो किंवा मग भातशेती असो, ह्याच्यामध्ये मिळणारा पीक विमा हा त्याच मंडलामध्ये सगळ्यात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात असतो. आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. एवढंच नाही तर ते शेतकरी एकत्रितपणे आज एकमेकांशी संवाद करतात की ह्या मिळालेल्या पीक विम्यामधली किती रक्कम आपण कर्जात भरायची, किती रक्कम आपण बँकेत ठेव म्हणून ठेवावी, किती रक्कम आपल्या व्यवसायात वापरावी किंवा आपल्या घराच्या खर्चासाठी वापरावी, याच्यावर सुद्धा विचारमंथन होण्याची प्रक्रिया आज जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये सुरू झाली आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा विकास संस्थेचा पुढाकार असला पाहिजे आणि याच्यासाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी काम करावं, अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन. अनेक विषय खरं तर विकास संस्थांच्या माध्यमातून मांडण्यासारखे आहेत आणि करण्यासारखेही आहेत. त्या प्रत्येक गोष्टीवर आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया. शेवटी सहकारातले काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. तुम्हाला ताकद देणं ही खरं तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण विकास संस्था हा बँकेचा पाया आहे. एकटी बँक मोठी होऊन चालणार नाही. मी जसं सांगितलं आहे तसं की येणाऱ्या 31 मार्च 2028ला ही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 10,000 कोटी रुपयाचा टप्पा पूर्ण केलेली बँक असेल, हे मी खात्रीशीररित्या आज सांगतोय. आजपासून फक्त 1.5 वर्ष जवळपास शिल्लक राहिलेलं आहे.
पण 1.5 वर्षामध्ये 2,500 कोटीचा व्यवसाय आम्ही टप्पा पूर्ण करू. खरं तर आज अधिकारी इथे बसले आहेत, ते हा आकडा ऐकून म्हणतील की अध्यक्षांनी खरं तर आज वेळ लागला आहे की काय, परंतु जो टप्पा आपण ठरवतो, कारण आत्तापर्यंत मागच्या 5 वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही ठरवलं की आज 31 मार्चला हा टप्पा पूर्ण करायचा आहे, तो टप्पा माझ्या सगळ्या सहकारी अधिकाऱ्यांनी, माझ्या या बँकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण केला. माझ्या संचालक मंडळाने त्याला साथ दिली. तशीच मला खात्री आहे की 31 मार्च 2028 अखेर आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला 10,000 कोटीचा टप्पा पार करू आणि या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम आम्ही निश्चितपणे उभं करू. हे करत असताना माझ्या या जिल्ह्यातल्या सगळ्या विकास संस्थांचं कामकाजसुद्धा असं अभिमानास्पद व्हावं, याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी खरं तर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलं आहे. आणि म्हणून जे चांगलं काम आहे ते अधिक वृद्धिंगत झालं पाहिजे. जे थोडेफार मागे असतील त्यांच्या अडचणींवर मात करून आपण पुढे जाऊ. आणि ही मात करण्यासाठी मी सदैव एक सहकारातला कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणे तुमच्यासोबत आहे. कारण या विकास संस्थेच्याच माध्यमातून आज माझी खरं तर मला ही ओळख निर्माण झालेली आहे आणि हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून या विकास संस्थेबरोबर माझं एक वेगळं नातं आहे. विकास संस्थेच्या चळवळीबरोबर एक वेगळं नातं आहे. मला आठवतं आहे की या विकास संस्थेच्याच माध्यमातून मी खरेदी विक्री संघावर जेव्हा आलो त्यावेळी आदरणीय शिवरामभाऊ जाधव साहेबांनी पहिल्याच 6 महिन्यामध्ये त्यावेळीसुद्धा, कारण माझी ओळख, मला बॅलन्स शीट काय असते माहिती नव्हतं, मला ती सहकारातली बाकी काय माहिती नव्हती, पण असं असतानासुद्धा त्यावेळी त्या खरेदी विक्री संघाचं चेअरमन पद माझ्याकडे दिलं होतं. त्याच्यावर आम्ही यशस्वीपणे काम केलं. आज तो अडचणीत असलेला खरेदी विक्री संघसुद्धा नजीकच्या काळामध्ये आपल्याला एका वेगळ्या उंचीवर गेलेला दिसेल, याच्यासाठी सुद्धा आम्ही आज काम करतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सहकाराचं एक वेंगुर्ला तालुक्याचं एक वेगळं मॉडेल आपण त्या ठिकाणी तयार करू. आज अनेक चांगले चेहरे या सहकार क्षेत्रामध्ये काम करताना दिसत आहेत. आपण प्रामाणिकपणे मेहनत करणारी सगळी मंडळी आहात आणि ह्याच प्रामाणिकपणा आता आपल्याला लोकांपर्यंत घेऊन गेला पाहिजे. आणि म्हणून जो संवाद आज आम्ही तुमच्याशी करतो आहोत तोच संवाद तुम्ही तुमच्या खालच्या सभासद शेतकऱ्यांशी केला पाहिजे. जे चांगलं नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत त्यांचासुद्धा सन्मानाचा एक कार्यक्रम कुठेतरी तुम्ही केला पाहिजे. या सगळ्यासाठी येणारा काय तुम्हाला खर्च असेल, अडचणी असतील, बँक म्हणून आम्ही निश्चितपणे मदत करू. तुम्हाला मार्गदर्शन आवश्यक असेल, तिथल्या शेतकऱ्यांबरोबर संवाद करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी आवश्यक असेल, निश्चितपणे येईल. याच्यासाठी काय मोठे कार्यक्रम AC हॉलमध्ये घ्यायची गरज नाही, परंतु तुमच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी त्या गावातल्या तुमच्या सभा किंवा तुमच्या संस्थेच्या कार्यालयाच्या जवळपास कुठेही त्या गावातल्या सभासद शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे संवादाचे कार्यक्रम या पुढच्या काळामध्ये आयोजित करा. त्यांची पण मानसिकता तयार झाली पाहिजे की विकास संस्था हेच आपलं आर्थिक केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून त्या गावाचं आर्थिक केंद्रबिंदू बनण्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला निश्चितपणे शुभेच्छा देतोय.